नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे। गेले 8-10 दिवसात काही घरगुती कारणांमुळे, काही कामाच्या व्यापामुळे आपल्या व्हिडिओमध्ये खंड पडला होता। आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण दांडी कोल्हेंची म्हणजे कालची दांडी कोल्हेंची आणि आजची गडाखांची हा एक वेगळ्या विषयावरचा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। विषय असा आहे की काही दिवसांपूर्वी महायुतीच्या म्हणजे जरी अद्याप शिर्डी लोकसभा मतदारसंघातली निवडणूक रंगात आलेली नसली तरीही निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवाराची म्हणजे खासदार सदाशिवराव लोखंडेंची जबाबदारी ज्यांच्या शिरावर आहे ते महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सगळ्या तालुक्यांचा दौरा केला आणि त्यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात तर जवळपास गावनिहाय दौरा केला। ती सुरुवात होती प्रचाराची। आता कोपरगावमध्ये मात्र ज्यावेळेस ते गेले आणि तिथले राष्ट्रवादीचे म्हणजे दादा गटाचे आमदार आशुतोष दादा काळे आणि विखे पाटील यांनी ज्यावेळेस जी संयुक्त सभा घेतली किंवा संयुक्त मेळावा घेतला किंवा संयुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्या बैठकीला तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे आणि त्यांचे चिरंजीव विवेक भैया कोल्हे यांनी दांडी मारली। आता ज्यावेळेस एखादा महत्वाचा विद्यार्थी परीक्षेला बसत नाही, परीक्षेला हजर नसतो महत्वाच्या, त्यावेळेस त्याने दांडी मारणं परीक्षेला हा चर्चेचा विषय होतो। तसा कोल्हेंची दांडी, कोल्हे परिवारांची दांडी कोपरगावात चर्चेचा विषय झाली। आज सेम महाविकास आघाडीमध्ये तीच दांडी चर्चेचा विषय झाली। दांडी मारली होती नेवाशाचे आमदार शंकरराव गडाखांनी। आज ज्यांच्याकडे महाविकास आघाडीची जबाबदारी आहे म्हणजे एका अर्थाने आपण त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ करणारच आहोत, ही एका अर्थाने लढाई महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व्हर्सेस माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्यामध्ये सुद्धा आहे। या निवडणुकीचा असा सुद्धा एक कंगोर आहे, त्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ करूच। पण आज थोरात साहेबांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आणि त्यात श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे, संगमनेरचे विधान परिषदेचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, स्वतः थोरात साहेब ही सगळी मंडळी उपस्थित होती। कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती, परंतु तिथे नेवाशाचे आमदार जे के शिवसेनेचे सहयोगी सदस्य आहेत ते शंकरराव गडाख मात्र गैरहजर होते। त्यामुळे काल परवा जशी कोल्हेंची दांडी चर्चेचा विषय झाली तशी संगमनेरात गडाखांची आजची दांडी हा देखील चर्चेचा विषय झाला। शंकरराव गडाख नेवाशाचे आमदार सध्या सगळे म्हणजे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंचा पहिला दौरा झाला त्यावेळेस नेवाशात त्यांनी महायुतीच्या बाजूने मेळावा घेतला। उद्धव ठाकरे समवेत ते सर्वाधिक काळ होते, माझ्या मते ठाकरे त्यांच्याकडे जेवायला सुद्धा होते। पण उद्धवजी सगळ्या तालुक्यात फिरले त्यावेळेस मात्र शंकरराव नेवाशाच्या बाहेर आले नाहीत, ते नेवाशा पुरतेच उद्धवजींच्या सोबत होते आणि उद्धवजींनी ज्यावेळेस अन्य तालुक्यांचा दौरा केला त्यावेळेस शंकरराव मात्र त्यांनी नेवाशातच थांबणं पसंत केलं होतं। आता हे जे शंकरराव शिवसेनेचे सहयोगी सदस्य, शिवसेनेकडून मंत्री होते, सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत ज्यावेळेस शिर्डीत आले आणि प्रभावतीताई घोगरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले त्यावेळेस त्यांनी दक्षिणेतले आमचे उमेदवार कदाचित शंकरराव गडाख असतील असं जाहीर करून टाकलं होतं। म्हणजे शिवसेनेच्या दृष्टीने ते इतके महत्वाचे आहेत, पण प्रत्यक्षात नेवाशामध्ये जसं कोल्हेंची दांडी मगाशी जो आपण विषय घेतला तसं गडाखांची दांडी आज जो चर्चेचा विषय झाला त्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांना नेवाशाच्या स्थानिक राजकारणामध्ये जे कोणी विरोधक आहेत म्हणजे त्यांचे जे दोन्ही विरोधक आहेत बाळासाहेब मुरकुटे आणि विठ्ठलराव लंगे जे की भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष देखील आहेत, हे महायुतीमध्ये आहेत। हे आता शंकरराव हे शिवसेनेचे सहयोगी सदस्य आहेत। पण सर्वात महत्वाचं जशी ही लोकसभेपेक्षा त्यांच्या दृष्टीने विधानसभा महत्वाची आहे आणि विधानसभे इतकाच त्यांचा कारखाना महत्वाचा आहे। काही दिवसापूर्वी आता सध्या
नेवाशातल्या बातमीदारांकडे मी चौकशी केली तर सध्या शंकरराव कार्यकर्त्यांच्या गाठीबिटी घेत आहेत, त्यांची मतं जाणून घेत आहेत आणि मग मेळावा घेऊन आपण आपली भूमिका ठरवू असं त्यांना सांगतायत. म्हणजे जे की शिवसेनेचे मंत्री होते त्यांची नेवाशात अद्याप म्हणजे ते वाकचौरेंचा आता प्रचार करत असतीलही कदाचित, परंतु एका मंत्र्यांनी ज्या पद्धतीने महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायला हवा ते करताना दिसत नाही. या उलट त्यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेतली, त्यामुळे ही भेट देखील त्या काळी त्यानंतर चर्चेचा विषय झाली आणि त्याला या अजितदादांच्या भेटीची पार्श्वभूमी असल्यामुळे आजची त्यांची दांडी चर्चेचा विषय ठरली. हीच पार्श्वभूमी कोल्हे परिवाराच्या दांडीला कोपरगावमध्ये होती. यालाही आगामी विधानसभा निवडणुकीचे कंगोरे आहेत. विखे पाटलांचं आणि कोल्हे परिवाराचं पटत नाही, त्यांच्यामध्ये उघड राजकीय संघर्ष सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकी जी की 6 महिन्यावर येणार आहे त्यांना तिथे आमदार आशुतोष काळे यांच्याशी संघर्ष करायचा आहे आणि पालकमंत्री या नात्याने विखे पाटलांनी त्यांना सोबत घेऊन जो मेळावा घेतला त्याला आपली हजेरी नॉट नेसेसरी म्हणून त्यांनी तिथे जाणं टाळलं. परंतु त्याला दुसरी बाजू अशी आहे की त्यांचा थेट संपर्क देवेंद्रजी फडणवीसांशी आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी आहे आणि त्यांनी लोखंडेंचा प्रचार सुरू केला आहे. म्हणजे जसा हे वाकचौरेंचा प्राथमिक प्रचार सुरू करतायत त्याबरोबर कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेत आहेत. हा जरी त्यांचा प्राथमिक प्रचार असला तरी कोल्हे परिवार मात्र लोखंडेंचाच प्रचार आज तरी करत आहे, म्हणजे उद्याही करणार आहे, कारण त्यांची थेट जवळीक फडणवीसांशी आहे, भाजपशी आहे. त्यामुळे लोखंडेंच्या गोटामध्ये कोपरगाव-विषयी शंका नाही, पण तरीही आगामी विधानसभा निवडणूक महायुतीचे घटक पक्ष एकत्र येऊन लढणार की वेगवेगळे लढणार, एकत्र आले तर मग कोपरगावच्या जागेचं काय करायचं, असे विविध प्रश्न कोल्हे आणि काळे दोन्ही गटांपुढे असल्यामुळे कोल्हेंनी आणि त्यांचं विखे पाटलांची पटत नसल्यामुळे कोल्हेंनी कोपरगावात विखे पाटील आणि आशुतोष दादा काळे यांच्या व्यासपीठावर येणं टाळलं. एका अर्थाने दांडी मारली. त्या दांडी मारण्याला ही विधानसभेची पार्श्वभूमी होती. हीच पार्श्वभूमी नेवाशाच्या गडाखांनी आज संगमनेरात जी दांडी मारली त्याला ही तीच पार्श्वभूमी आहे. आगामी विधानसभा निवडणूक आहे. मगाशी जे मी सांगितलं, विठ्ठलराव रंगे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे विरोधात म्हणजे महायुतीकडे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काय चित्र बदलतं ही त्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्या पाठोपाठ त्यांनी अजितदादांची भेट देखील घेतलेली आहे. त्यामुळे आजची त्यांची दांडी चर्चेत आली. महत्वाचे विद्यार्थी, मुख्य विद्यार्थी परीक्षेला बसले नाहीत की त्यांच्या दांडी मारण्याची चर्चा होती. तशी काल कोल्हे परिवाराच्या दांडीची चर्चा झाली, तशी आज गडाखांनी थोरातांच्या व्यासपीठावर संगमनेरात जी दांडी मारली त्याची चर्चा झाली. मी हा एक वेगळा विषय तुमच्या समोर जो मांडला त्याचं जे विश्लेषण केलं ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.